Today we are going to discuss about part 3 of chapter units and measurement. In this part we are going to discuss about the concept called as dimensions, right? In the first part we have discussed about what is the meaning of units, what are fundamental quantities, right? Okay. In the second part we have discussed about derived quantities and 10 formulas, right? Okay. We have started 50 formula series. तर एवढा आपण फर्स्ट आणि सेकंड पार्ट मध्ये पाहिलेला आहे. त्यामध्ये युनिट्स म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. तर तुम्ही मला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाइप करून सांगायचं व्हॉट इज द मीनिंग ऑफ युनिट, व्हॉट आर फंडामेंटल क्वांटिटीज. या दोन डेफिनेशन मला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही लिहून द्या. ठीक आहे. नंबर 2, फंडामेंटल क्वांटिटीजचा जो टेबल तुमच्या लक्षात असेल तो टेबल म्हणजे दीज आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज, राईट. लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे, इलेक्ट्रिक करंट आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स. समजलं ना? ओके. या पार्ट मध्ये आपण डायमेन्शन्स बद्दल डिस्कशन करूया लक्षात. आणि डायमेन्शन्स बद्दल डिस्कशन करत असताना तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सेशन 2 मध्ये हे सांगितलं आहे की डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स या दोन फंडामेंटल क्वांटिटी आहेत, कारण त्या लेंथ आहेत. समजलं ना? येस. परंतु आपण कलेक्टिव्हली याला लेंथ असं म्हणतो. समजलं? ओके. मग आता आपण कोणत्या प्रकारचा वेळ वाया नको घालायला आणि आपण आता आपल्या सेशनला सुरू करूया. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं, डायमेन्शन्स लिहित असताना सध्या फक्त व्यवस्थित प्रॉपरली ऐका. तुम्हाला 2 एक्झाम्पल झाले की तिसऱ्याचं तुम्हाला डायमेन्शन स्वतःहून येणार आहे. ठीक आहे. डायमेन्शन्स आपण लिहित असताना ओके, लेंथ इज रिप्रेझेंटेड बाय एल. लेंथ आपण कशाने रिप्रेझेंट करायची? कॅपिटल एल ने. समजलं? मास इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल एम. टाइम इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल टी. त्यानंतर टेम्परेचर इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल के, राइट. करंट इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल आय. ल्युमिनस इंटेन्सिटी इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल सी. and amount of substance is represented by mole, MOL. समजलं? डायमेन्शन्स लिहित असताना लेंथ इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल एल, ओके. मास इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल एम. टाइम इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल टी. टेम्परेचर इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल के. ल्युमिनस इंटेन्सिटी इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल सी. इलेक्ट्रिक करंट इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल आय. and amount of substance is represented by mole. समजलं ना? तर या गोष्टी तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. आता आपण डायमेन्शन्स पाहूया. डायमेन्शन्स ऍक्च्युअली काय असतात ते. डायमेन्शनची डेफिनेशन आपण 10 एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर डिफाइन करूया. कारण जर स्टार्टिंगलाच मी जर तुम्हाला डायमेन्शनची डेफिनेशन डिफाइन केली तर तुमच्या पटकन लक्षात येणार नाही. ठीक आहे ना? ओके. तर आता एक थंब रूल लक्षात ठेवायचा आणि तो म्हणजे डिराइव्ड क्वांटिटीचं रूपांतर फंडामेंटल्स मध्ये करून ठेवायचं. डिराइव्ड क्वांटिटीचं रूपांतर फंडामेंटल क्वांटिटीज मध्ये करून ठेवायचं, फंडामेंटलच्या टर्म्स मध्ये. समजलं? ओके. फंडामेंटल असेल तर फंडामेंटलच ठेवायचं, फंडामेंटल असेल तर फंडामेंटलच ठेवायचं. नो चेंज. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज, the fundamental quantities are those quantities which are independent on any other quantities for their measurement, which are independent on any other quantities for their measurement. समजलं ना? ओके. आता हे तुम्हाला समजलं. मी तुम्हाला सांगितलं होतं लेंथ कॅपिटल एल, मास कॅपिटल एम, टाइम कॅपिटल टी, त्यानंतर टेम्परेचर कॅपिटल के, करंट कॅपिटल आय, ल्युमिनस इंटेन्सिटी कॅपिटल सी, and what is this? Amount of substance is in the mole, right? Okay. प्रथम example number 1, distance. What is distance? Distance is nothing but length. आणि एक लक्षात ठेवायचं, डायमेन्शन्स आपण लिहित असताना सर्व डायमेन्शन्स असे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितात. ठीक आहे. हा त्याचा फॉर्मॅटच आहे, एल एम टी. एल एम टी हा तर त्याचा फॉर्मॅटच आहे. परंतु एल एम टी पेक्षा जर वेगळा असेल
तर ते या टीच्या पुढे लिहितात समजलं LMT L इज अ लेंथ मास टाइम हा फॉर्मॅट आता कसं डिस्टन्स डिस्टन्स म्हटलं की काय डिस्टन्स इज अ फंडामेंटल क्वांटिटी yes or no as a distance is a length it is fundamental quantity right okay मग आता डिस्टन्स जर तुमची फंडामेंटल क्वांटिटी आहे तर डिस्टन्सचं डायमेन्शन आपण कसं लिहिणार डिस्टन्सचं डायमेन्शन आपण कसं लिहिणार डिस्टन्सचं डायमेन्शन यस मी तुम्हाला सांगितलंय नेहमी LMT असं लिहून घ्यायचं झालं झालं का लिहून फर्स्ट स्टेप आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं दुसऱ्या स्टेप मध्ये डिस्टन्स काय फंडामेंटल आहे का आहे काय डिस्टन्स डिस्टन्स इज अ लेंथ परंतु डिस्टन्स आहे ना इथे काय लेंथचा वर्ग लेंथ क्यूब असा आहे का नाही डिस्टन्स इज लेंथ मग एकच असते आपला डिस्टन्स या ठिकाणी आपण असं केलं L1 समजलं डिस्टन्स मध्ये मास आहे का डिस्टन्स मध्ये मास नाही राईट सो 0 डिस्टन्स म्हणजे टाइम आहे का टाइम आहे त्याच्यामध्ये नाही सो हिअर इट इज इक्वल टू 0 समजलं ना ओके आता 2 नंबरचं पहा 2 नंबरचं तुम्ही ट्राय करायचं डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट मी तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक सांगितलेला आहे डिस्टन्स इज ऍक्च्युअल पाथ राईट अँड डिस्प्लेसमेंट इज स्ट्रेट लाईन बिटवीन फायनल पॉइंट अँड इनिशियल पॉइंट डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय होईल डायमेन्शन लिहित असताना असं प्रथम स्क्वेअर ब्रॅकेट करून घ्यायचा विसरायचं नाही कोणीही असा ब्रॅकेट वापरायचा नाही कोणीही असा ब्रॅकेट वापरायचा नाही कोणी असा वापरून परत असं करायचं नाही कोणीही असा ब्रॅकेट वापरून असा ब्रॅकेट वापरायचा नाही ठीक आहे कोणीही असं वापरायचं नाही समजलं ना ओके सो हे चुकीचं आहे फक्त आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेटच यूज करायचं आहे स्क्वेअर ब्रॅकेट झाल्यानंतर आपण त्याच्या आतमध्ये हे लिहिणं गरजेचं आहे LM आणि T समजलं डिस्प्लेसमेंट फंडामेंटल आहे का आहे फंडामेंटल आहे म्हटल्यानंतर आता व्हॅल्यू पुट करायच्या डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथच आहे डिस्प्लेसमेंट लेंथच आहे म्हणून फंडामेंटल आहे सो हिअर L1 एकच आहे ना डिस्प्लेसमेंटचा स्क्वेअर असतं तर मग आपण 2 केला असतं क्यूब असतं 3 केलं असतं परंतु या ठिकाणी डिस्प्लेसमेंट रेज टू 1च आहे किंवा नुसता डिस्प्लेसमेंटच आहे देअरफॉर इट इज 1 डिस्प्लेसमेंट म्हणजे मास का डिस्प्लेसमेंट म्हणजे मास आहे का नाही डिस्प्लेसमेंट म्हणजे फक्त आणि फक्त लेंथ आहे देअरफॉर मास इज 0 टाइमचं सांगा डिस्प्लेसमेंट म्हणजे फक्त आणि फक्त लेंथ देअरफॉर नो टाइम म्हणून आपण काय केलं T0 समजलं ना हे तुमच्या लक्षात आलं आता हे तुमच्या लक्षात आलं असेलच अगोदर पण ठीक आहे डिस्टन्स आपण कशामध्ये मोजतो रे डिस्टन्स इज अ लेंथ देअरफॉर मीटर इज अ युनिट ऑफ डिस्टन्स राईट ओके डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असणार आहे यस डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असणार आहे डिस्प्लेसमेंटचं युनिट असणार आहे मीटर मीटर म्हणजे लेंथ मीटरचा स्क्वेअर आहे का नाही जर मीटरचा स्क्वेअर असता तर एलचा स्क्वेअर केला असता हे लक्षात आलं ओके नाउ गो टू द नेक्स्ट 3 नंबर आता आपण बघूया स्पीड बद्दल मला सांगा स्पीड हे फंडामेंटल आहे का चेक करा स्पीड हे फंडामेंटल आहे का स्पीड हे फंडामेंटल नाही समजलं ना स्पीड हे फंडामेंटल नाही लक्षात आलं का बरं कारण स्पीडला फॉर्म्युला आहे आणि तसं पण फंडामेंटल मध्ये आहे का स्पीड पाहूया आपण फंडामेंटल क्वांटिटीज लेंथ आहे का नाही फंडामेंटल क्वांटिटीज लेंथ मास टाइम टेम्परेचर अमाउंट ऑफ सबस्टन्स इलेक्ट्रिक करंट ल्युमिनस इंटेन्सिटी या 7 मध्ये स्पीड होतं का नाही देअरफॉर स्पीड इज अ डिराइव्ड क्वांटिटी मग आता स्पीड जर डिराइव्ड क्वांटिटी आहे तर त्याचं रूपांतर आपल्याला फंडामेंटल टर्म्स मध्ये करायचं मग स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आपण पार्ट 2 मध्ये पाहिलंय बोला स्पीडचा फॉर्म्युला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम लक्षात आलं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम लक्षात येते आता एकदा फॉर्म्युला लिहिला की परत एकदा चेक करायचं सर्व क्वांटिटीज फंडामेंटल आहेत का ठीक आहे डिस्टन्स आहे का फंडामेंटल डिस्टन्स इज अ लेंथ देअरफॉर इट इज फंडामेंटल आहे टाइम आहे का फंडामेंटल आहे नो प्रॉब्लेम सो डिस्टन्स आणि टाइम दोघं पण फंडामेंटल आहे एकदा कन्वर्जन तुमचं फंडामेंटल मध्ये झालं की तुम्ही इझिली काय करू शकता डायमेन्शन्स लिहू शकता आता पहा याचं डायमेन्शन आपण सेपरेट लिहू
इज इक्वल टू डिस्टन्स म्हणजे लेंथ, मग मी काय करतो लेंथ या ठिकाणी लिहून घेतो, लेंथ राईट अपॉन टाइम आहे की नाही, टाइम कशामध्ये येतात स्क्वेअर ब्रॅकेट करून, टाइम कॅपिटल टी मध्ये, नो प्रॉब्लेम. सो कॅपिटल टी मध्ये आपण टाइम लिहून घेतला, म्हणजेच या ठिकाणी त्याचं डायमेन्शन काय झालं व्यवस्थित पाहता. डायमेन्शन्स, याचं डायमेन्शन्स याला पण असं म्हणू शकतो, याचं डायमेन्शन कसं ना लिहिताना शक्यतो असं द्या, डायमेन्शन 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 कसं आहे पहा. लिहिताना मी तुम्हाला सांगितलंय एल एम टी च्या फॉर्म मध्ये लिहायचं नेहमी, एल एम टी च्या फॉर्म मध्ये लिहायचं. ठीक आहे, इथं एल आहे का, यस न्यूमरेटर आहे की नाही, वरती आहे की नाही, आणि एलचा किती भाग आहे फक्त एल एकच आहे. ओके, डिस्टन्स म्हणजे एकच आहे, डिस्टन्स म्हणजे एकच आहे एल राईट. इथं एलचा पहिला घात लिहा किंवा एलचा नुसतं एल लिहा, दोन्हीचं मिनिंग एकच झालं, याचं मिनिंग वेगळं झालं, याचा अर्थ एकही लेंथ नाहीये. L1 लिहा किंवा L0 L1 लिहा किंवा L लिहा, काही फरक नाही पडत, कळलं ना. ठीक आहे, मग आता डिस्टन्स म्हणजे एकच लेंथ आहे त्यामुळे मी इथं L1 लिहितो, टाइम म्हणजे एकच टाइम आहे त्यामुळे मी टाइम 1 लिहितो. नुसतं L लिहिलं असतं तरी पण आपण म्हणते x = x⁻1 आहे ना, दोन्हीचं मिनिंग एकच आहे. तुम्ही ते 1 लिहा किंवा नका लिहू, 1 साठी काही नाही फरक पडत राईट. ओके, हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आता या ठिकाणी पहा, न्यूमरेटर आहे L1, त्यामुळे मी काय केलं L1 लिहिलं. मास आहे का ते कुठं, मास आहे का, मास कुठं दिसत नाही त्यामुळं 0. टाइम आहे का आहे, मग टाइम 1 आहे का -1 आहे, इथं आपण इथे लिहिलं नाही. टाइम पुढे आपण वरती जर घेऊन यायचं म्हटलं 1/x इज इक्वल टू कसं लिहित असतो आपण 1/x इज इक्वल टू x⁻1 लिहितो की नाही. इथं डिनॉमिनेटरला आहे त्यामुळे आपण इथे लिहिताना -1 असं लिहायचं, समजलं ना. ओके, हे तुमच्या लक्षात आलं. आता एकदम इझी आहे पहा, एकदम इझी आहे डायमेन्शन. यानंतर तुम्ही ट्राय करा, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे, आता युनिट कसं काढायचं, युनिट स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे तुम्ही व्यवस्थित नीट पाहिलं तर डिस्टन्स आपण कशामध्ये मोजतो, मीटर अपॉन आहे की नाही, अपॉन काय टाइम. सो दिस इज मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड, समजलं. स्पीड, आता मी हे रफ करेपर्यंत तुम्ही काय करायचं, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काढण्याचा प्रयत्न करायचा. एकदम इझी आहे, येऊन जाईल तुम्हाला, प्रॅक्टिस करा. एक नंबर आपण लक्षात काय ठेवायचं की दिलेली क्वांटिटी फंडामेंटल आहे का, जर असेल तर LMT च्या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं, त्या पहिल्या 7 क्वांटिटी मध्ये आहे का ते चेक करायचं. जर नसेल तर त्याचा फॉर्म्युला लिहायचा, जर नसेल तर फॉर्म्युला लिहायचा आणि फॉर्म्युला लिहिल्यानंतर मग परत चेक करायचं. जोपर्यंत फंडामेंटल टर्म्स आपल्या येत नाहीत एक्सप्रेशन मध्ये तोपर्यंत हे करत राहायचं. ठीक आहे ना. ओके, चला मी तुम्हाला कोणता सांगितलं होतं करायला, 4 व्हेलॉसिटीचा. सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू, बोला फॉर्म्युला व्हेलॉसिटी. हा पहिले पाहायचं व्हेलॉसिटी फंडामेंटल आहे का चेक करा. फंडामेंटल 7 फंडामेंटल बघायचे आपल्याला, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट, अमाउंट ऑफ सबस्टन्स, फ्लुइड इंटेन्सिटी. या 7 क्वांटिटी मध्ये फंडामेंटल क्वांटिटी म्हणून व्हेलॉसिटी आले का कुठं नाही. मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, पहिल्यांदा चेक करायचं, दुसऱ्यांदा फॉर्म्युला आहे. लिहा फॉर्म्युला, व्हेलॉसिटी इज इक्वल टू, यस व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता फॉर्म्युला लिहिला, आता या टर्म्स चेक करा फंडामेंटल आहे का. टाइम आहे का फंडामेंटल आहे, फंडामेंटल. ओके, लेंथ, मास, टाइम. मग डिस्प्लेसमेंट आहे का फंडामेंटल चेक करा. डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो फंडामेंटल, समजलं. डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो फंडामेंटल, कारण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे, लेंथ. म्हणजे हे पण फंडामेंटल झालं, हे पण फंडामेंटल झालं. आता आपल्याला LMT डायमेन्शन्स लिहायचे. जर समजा हे फंडामेंटल नसतं तर आपण परत याचा फॉर्म्युला लिहिला असता, समजलं. ओके, आता याचे आपल्याला डायमेन्शन्स लिहून घ्यायचे पटकन. यस, चेक इट आउट. हे डायमेन्शन्स, डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन L अपॉन T,
बरोबर ना, असंच लिहायचं. मग आता याचं डायमेन्शन काय होईल? याचं डायमेन्शन प्रथम आपण लिहित असताना एल एम टी असं लिहायचं. इथे एल किती आहे? 1 आहे की नाही? याला तुम्ही 1 लिहा किंवा नका लिहू, ठीक आहे. त्याचं मिनिंग समजा 1च आहे. एल इथं 1 आहे, 1. मास दिसतोय कुठं तुम्हाला? इथं नाही, 0. टाइम दिसतोय कुठं? यस. कुठे येतो? डिनॉमिनेटरला. आणि टाइमचा डिनॉमिनेटरला पॉवर किती आहे? 1 आहे इथं. नुसतं टी म्हणजे 1 किंवा टी रेज टू 1. समजलं? ओके. सो देअरफॉर याला इकडे वरती घ्या. हिअर इट इज मायनस. समजलं? किंवा तुम्ही असं पण लिहू शकता. कसं? नुसता एल लिहिण्याच्या ऐवजी असं लिहू शकतो आपण. काय? डिस्प्लेसमेंट. मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक टर्म आपण काय करायचं? प्रत्येक टर्म आपण एलएमटीच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं. प्रत्येक टर्म. मग डिस्प्लेसमेंटला पण आपण एलएमटीच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. एल एम टी, एल एम टी. ओके. आता डिस्प्लेसमेंट फक्त डिस्प्लेसमेंटचं पाहूया. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथच, ते पण किती लेंथ? एकच. त्यामुळे मी एकच दिलं. डिस्प्लेसमेंट मध्ये मास आहे का नाही, टाइम आहे का नाही. आता टाइम बद्दल बोलूया. टाइम मध्ये टाइम एकच आहे. एल आहे का नाही, एम आहे का नाही, ठीक आहे. तुम्ही एक तर असं लिहा किंवा असं लिहा, दोन्ही पण चालतं. इज इक्वल टू. आता पहिला एल एम टी डायमेन्शन्स द्यायचे. एल एम टी. पहा इथे एल 1 आहे, जे न्यूमरेटर आहे ते प्लस 1 मायनस ते खाली नाही एल. मायनस किती? 0. मास किती वरती? 0. मायनस खाली किती? मास 0. वरती टी किती आहे? 0. खाली आहे म्हणून मायनस 1. या व्यवस्थित लिहून घ्या. आता एल 1 मायनस 0 इज 1. एम 0 मायनस 0 इज 0. आणि टी 0 मायनस 1 इज -1. आलं का? परत पहिल्यासारखंच चेक करा. आलं का पहिल्यासारखंच? सो दिस इज रिगार्डिंग द डायमेन्शन्स. दिस इज रिगार्डिंग दी डायमेन्शन्स. आता आपल्याला काय समजतंय? डायमेन्शन्स म्हणजे काय? फंडामेंटल क्वांटिटीजचा पॉवर. समजलं ना? ओके. तर हे आहे तुमचे डायमेन्शन्स. एकदम इझी. समजलं? ओके. नाव आणि एकदम सोपं आहे. हे तुम्हाला पुढे नंतर येणारच आहे, ठीक आहे. आता जो हे रफ करेपर्यंत तुम्ही काय करायचं? ऑक्सिलरेशनचं डायमेन्शन काढायचं. हा जो युनिट लिहायचं आहे आपलं. युनिट बोला. युनिट काय? युनिट कसं लिहिणार तुम्ही? युनिट काय असणार? डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ. लेंथ कशामध्ये मोजतो? मीटर. सो मीटर पर म्हणजे हे अपॉन टाइम कशामध्ये? सेकंड मध्ये. सो मीटर पर सेकंड इज युअर व्हॉट वी से युनिट ऑफ दी वेलोसिटी. आता हे रफ करेपर्यंत तुम्ही काय करायचं? एक्सेलरेशनचं डायमेन्शन फाइंड आउट करायचं. तुम्ही या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. एकतर असं ट्राय करा किंवा असं ट्राय करा, ठीक आहे. नो प्रॉब्लेम, राईट. आता एक्सेलरेशन 5 नंबर. एक्सेलरेशन बोला. एक्सेलरेशनचा फॉर्म्युला. एक्सेलरेशन इज इक्वल टू वेलोसिटी अपॉन टाइम किंवा चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. आता आपल्याला अंडरस्टँडिंग साठी वेलोसिटी अपॉन टाइम असंच घेऊया आपण. 5 नंबर एक्सेलरेशन तुम्हाला 10 क्वांटिटीजचं डायमेन्शन काढून देणार आहे आणि तुम्हाला 5 क्वांटिटीजचं डायमेन्शन काढण्यासाठी असाइनमेंट देणार आहे, ठीक आहे. सो एक्सेलरेशन, टेल मी एक्सेलरेशन फॉर्म्युला. एक्सेलरेशन इज इक्वल टू वेलोसिटी अपॉन टाइम. वेलोसिटी अपॉन टाइम. समजलं? एक्सेलरेशन वेलोसिटी अपॉन टाइम. एक्सेलरेशन म्हटल्यानंतर एक्सेलरेशन फंडामेंटल आहे का? ऑब्विसली नाही. पहिल्या 7 मध्ये एक्सेलरेशन नाही. मग एक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहायचा. लिहिला फॉर्म्युला. आता फॉर्म्युला लिहिल्यानंतर चेक करायचं. काय चेक करणार? की एक्सेलरेशन मध्ये दिलेल्या ज्या काही टर्म्स आहेत या फंडामेंटल आहेत का? चेक करूया. टाइम आहे का फंडामेंटल? यस आहे. वेलोसिटी आहे का फंडामेंटल? वेलोसिटी परत फंडामेंटल नाही. जे फंडामेंटल नाही त्याला फॉर्म्युला असणारच आहे. समजलं? ओके. नाव इज इक्वल टू, याला व्यवस्थित लिहून घेऊ. वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे. काय वेलोसिटी फॉर्म्युला? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा झाला वेलोसिटीचा फॉर्म्युला आणि अपॉन हा खालचा टाइम जो आहे तो अपॉन टाइम.
समजलं ना अपॉन टाइम. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला हा वर लिहिला आणि अपॉन टाइम इज इक्वल टू, तुम्हाला हे तर बेसिक माहिती असेल ना, x अपॉन y अपॉन z इज इक्वल टू काय लिहित असतो आपण, x अपॉन yz. हे तर समजत असेल ना. तसंच या ठिकाणी x अपॉन y अपॉन z म्हणजे x अपॉन y इंटू z म्हणजे टाइम अँड टाइम काय होतो स्क्वेअर होईल. सो इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन काय येईल तर चेक करा, टाइम इंटू टाइम. सो टाइम इंटू टाइम म्हणजे काय असते, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमचा स्क्वेअर. समजलं. ओके. आणि आता लिहावर डायमेन्शन याचं डायमेन्शन लिहून काढा पटकन, मेक इट फास्ट. याचं डायमेन्शन लिहून काढा. चेक करा. एवढं लिहिल्यानंतर परत एकदा चेक करायचं फंडामेंटल आहे, डिस्प्लेसमेंट फंडामेंटल आहे, टाइम फंडामेंटल आहे, परंतु टाइमचा स्क्वेअर आहे, नो प्रॉब्लेम राईट. ओके. आता हे तुम्हाला समजतंय. मग आता याचं डायमेन्शन तुम्ही कसं लिहिणार, याचं डायमेन्शन आता मी ऍक्च्युअली इथं लिहितो, तुम्ही काय करा खाली लिहू शकता. ठीक आहे. याचं डायमेन्शन कसं लिहिणार, डायमेन्शन कसं लिहिणार, डायमेन्शन हे पहा वरती काय येईल तुमचं, डिस्प्लेसमेंट. कोणत्या मेथड लिहायचं, पहिल्या गोष्ट एनी मेथड. डिस्प्लेसमेंट लिहून टाकतो मी, डिस्प्लेसमेंट आहे लेंथ, किंवा याला तुम्ही लिहा दुसऱ्या मेथडने काय लिहा, इज इक्वल टू एल एम टी अपॉन परत एल एम आणि टी. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. फक्त आणि फक्त आपण डिस्प्लेसमेंट बद्दलच बोलणार आहे या ठिकाणी. डिस्प्लेसमेंट म्हणजे फक्त लेंथ एल. सो हियर लेंथ एल मध्ये किती, एकच लेंथ आहे, आपण एल वन लिहून टाकू. मास आहे का डिस्प्लेसमेंट मध्ये, नाही, 0. टाइम आहे का, नाही, 0. आता टाइमचा स्क्वेअर आहे खाली, अपॉन टाइमचा स्क्वेअर म्हणजे इथे तुमचा 2. बाकीचं उरलेलं टाइम मध्ये नाही, त्यामुळे 0 आणि 0. ठीक आहे. बघा व्हॅल्यू लिहा पटपट. इज इक्वल टू एल न्यूमरेटरला 1 आहे, मायनस डिनॉमिनेटरला 0 आहे, एम न्यूमरेटरला 0 आहे, खाली 0 आहे, मायनस 0. टी वरती 0 आहे, मायनस डिनॉमिनेटरला 2 आहे, इज इक्वल टू. आता कॅल्क्युलेशन करा सरळ सरळ. एल 1 मायनस 0 इज 1, एल 1. एम 0 मायनस 0 इज 0. टी 0 मायनस 2 इज -2. हे समजलं सर्वांना इझी. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ एक्सेलरेशन. दिस इज डायमेन्शन ऑफ एक्सेलरेशन. लक्षात सर्वांच्या. आता एक्सेलरेशनचं युनिट तर तुम्हाला आलंच पाहिजे. काय आहे पहा या ठिकाणी, डिस्प्लेसमेंट आपण कशामध्ये मोजतो, मीटर. आणि टाइम काय आहे, सेकंड. सेकंडचा काय करायचा, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता तुम्ही म्हणा सर एवढं करायची गरजच आहे का, एवढं करायची गरजच आहे जेणेकरून तुमचे फंडामेंटल सुद्धा क्लिअर होईल. पण जर समजा हाच क्वेश्चन तुम्हाला नीटला जेडब्ल्यूला वगैरे जर आला तर त्यावेळेस तुम्हाला सरळ सरळ हे करायचं कॅल्क्युलेशन पहा कसं करणार. एक्सेलरेशन म्हणजे काय, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो एक्सेलरेशन. आपल्याला 9.8 मीटर पर सेकंडचं स्क्वेअर असतं. काय नाही, आपल्याला फक्त युनिट पाहिजे. मीटर म्हणजे काय, लेंथ. इलेव्हन लेंथ इथे किती दिसतं, मीटर एकच आहे ना, एकच दिलं. इथं मास आहे का, नाही, m0. टाइम आहे का, आहे, टाइम म्हणजे सेकंड, आणि तो पण अपर मध्ये आहे म्हणून -2. जर डायमेन्शन सरळ सरळ डायमेन्शन आपण हे झालं नाही माहित असेल तर सरळ सरळ आपण उत्तर लिहून जातं. ठीक आहे. ओके. नाव गो टू द नेक्स्ट वन. नेक्स्ट फॉर्म्युला. तर या ठिकाणी नेक्स्ट फॉर्म्युला तुमच्यासाठी आहे आणि तो म्हणजे फोर्स. तो म्हणजे फोर्स. फोर्सचं तुम्ही डायमेन्शन काढायचं पटकन. फोर्सचं डायमेन्शन काढा व्हेरी फास्ट. फोर्स इज इक्वल टू, व्हॉट इज द फॉर्म्युला, फोर्स इज इक्वल टू
mass into acceleration. Force is equal to mass into acceleration. Force is equal to mass into acceleration. So 6 number आहे, force is equal to mass into acceleration. आता आपण याचा डायमेन्शन दोन मेथडने काढूया. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन चं डायमेन्शन आपण दोन मेथडने काढूया. इज इक्वल टू प्रथम चेक करायचं फोर्स फंडामेंटल आहे का नाही, मग लिहा फॉर्म्युला. आता प्रत्येक क्वांटिटी फंडामेंटल आहे का चेक करायचं. ओके, मास फंडामेंटल आहे का, आहे. पुढे आपल्याला चेंज करायची गरज आहे का नाही, फंडामेंटल आहे म्हणून चेंज करायचं नाही. एक्सेलरेशन आहे का फंडामेंटल नाही, मग चेंज मात्र करावं लागेल. ठीक आहे. सो मास फंडामेंटल आहे म्हणून आहे तसंच लिहिलं इंटू एक्सेलरेशन फंडामेंटल नाही, म्हणजेच एक्सेलरेशन हा फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला असणार आहे वेलोसिटी आपण काय असणार आहे टाइम. आता जस्ट आपण याच्या अगोदर पाहिलं, परत चेक करायचं फंडामेंटल आहे, मास फंडामेंटल आहे, टाइम फंडामेंटल आहे, वेलोसिटी आहे का फंडामेंटल नाही. मग वेलोसिटीला परत फॉर्म्युला असेल, दॅट इज नथिंग बट मास इंटू वेलोसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हे झालं फक्त व्हेलॉसिटीचं. अपॉन टाइम परत, अपॉन टाइम म्हणजे हा खालचा टाइम आपण दिली ना. परत चेक करायचं फंडामेंटल आहे का, फंडामेंटल आहे, फंडामेंटल आहे, फंडामेंटल आहे, फंडामेंटल आहे. समज इज इक्वल टू मास इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमचा स्क्वेअर. मग अशी आपण कॅल्क्युलेशन केले टाइम इंटू टाइम. समजलं. ओके, सर्वच फंडामेंटल आहे आता. ठीक आहे. आता आपण व्यवस्थित लिहून घेऊ. याचं डायमेन्शन डायरेक्टली असं सांगतो तुम्हाला. ठीक आहे. याचं डायमेन्शन काय आहे, डायमेन्शन किंवा डायमेन्शन लिहित असताना तुम्ही असं पण लिहू शकता. डायमेन्शन लिहायचं ना आपल्याला. डायमेन्शन कोणाचं, फोर्स चं डायमेन्शन इज इक्वल टू काय, मास आहे, त्या ठिकाणी आपण एल एम लिहून घ्या पहिले, एल एम टी लिहून घ्या पहिले. घेतलं. आता बघा मास आहे की नाही, आहे. किती, एकच मास आहे. सो एकच मास आहे, एम रेज टू 1. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आहे का, आहे. किती, एकच आहे, L1. टाइम आहे का, आहे. किती, 2 आहेत, परंतु डिनॉमिनेटरला येतं, इथे काय येते तुम्ही -2. समजलं. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ फोर्स. लक्षात आहे सर्वांच्या. ओके, डायमेन्शन ऑफ फोर्स या ठिकाणी -2 आहे आणि डायमेन्शन ऑफ फोर्स ही क्वांटिटी आपण असं लिहू शकतो. समजलं. ओके, ही झाली एकदम सिंपल मेथड. लेट अस से मेथड 1. आता आपण मेथड 2 ने कसं करणार. ओके, मेथड 2 परत सिंपल आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. ओके, एक्सेलरेशनचं डायमेन्शन आपण 5th नंबरच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं. मास असं लिहून घेतलं. एक्सेलरेशनचं डायमेन्शन काय होतं, एक्सेलरेशनचं डायमेन्शन L1 M0 आणि T-2 असं एक्सेलरेशनचं डायमेन्शन होतं. समजलं. इज इक्वल टू आता हे मास हे आतमध्ये गुणाकार करत चालायचं. या ठिकाणी L1 आहे तसंच, मास इथे 1 आहे, इथे 0 आहे. सो M 1 + 0 आणि T-2. ओके, सरळ आपण हे करू शकतो. लक्षात. या ठिकाणी M1 समजा आपल्याला हा तर फॉर्म्युला माहितीच आहे किंवा हे माहितीच असतं की x2 आणि x5 इज इक्वल टू काय येतं आपण, x2 + 5. ओके, या ठिकाणी M1 आणि M0 आहे म्हणजे 1 + 0. गुणाकार करत असताना आपल्याला पॉवरची बेरीज करायची आणि डिव्हिजन करत असताना आपल्याला पॉवरचं वजाबाकी करायची. ठीक आहे, समजलं. सो दिस इज रिगार्डिंग दी फोर्स. तुम्ही या मेथडनेच करा सध्या तरी. जसं जसं तुम्ही ऍडव्हान्स होत कराल पुढे तसं तुम्हाला हे डायरेक्ट लिहून जाणार आहे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट एरिया.
एरियाचं आपल्याला डायमेन्शन काढायचं. मेक इट फास्ट. फोर्स युनिट काय होतं? न्यूटन. तुम्हाला सांगितले मी पार्ट 2 मध्ये. नाव एरिया 7 नंबर एरियाचं डायमेन्शन काढा. मग तुम्ही म्हणा सर एरिया कोणाचा पण घ्या. एरिया तुम्ही स्क्वेअरचा घ्या. चला एरिया इज इक्वल टू एलचा स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू लेंथचा स्क्वेअर. आता तर डायरेक्ट आला आपल्याला इथं डायमेन्शन. एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू लेंथ ना, किंवा एल इंटू बी किंवा एल इंटू एच. ठीक आहे. परंतु लेंथ एरिया इज इक्वल टू एलचा स्क्वेअर. लेंथ फंडामेंटल आहे का? आहे. लॅम्बडा डायमेन्शन एरियाचं डायमेन्शन असा एरिया इज इक्वल पहिले एल एम टी लिहून घ्यायचं. एल एम टी. एल किती 2 आहे का? आहे. मास आहे का? नाही. टी आहे का? नाही. युनिट काय असणार एरियाचं? युनिट लेंथचा स्क्वेअर आहे. लेंथ कशामध्ये मोजतो? मीटर. सो मीटरचा स्क्वेअर. समजलं इझी. आपण सर हे ठीक आहे, परंतु जर आम्ही एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट केला तर एरिया ऑफ सर्कल काय असतो? पाय आर चा स्क्वेअर. आठवतं का तुम्हाला सर्वांना? एरिया ऑफ सर्कल इज पाय आर चा स्क्वेअर. या ठिकाणी पायची व्हॅल्यू असते 22/7, की जी व्हॅल्यू फिक्स असते. ज्यांची व्हॅल्यू फिक्स असते त्यांना डायमेन्शन नसतं. ज्या व्हॅल्यूज कॉन्स्टंट असतात त्यांना डायमेन्शन नसतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळलं की पायची व्हॅल्यू 3.14, त्यामुळे त्याला डायमेन्शन आहे का नाही, कारण पायची व्हॅल्यू फिक्स आहे. आता राहिलं आर बद्दल. आर म्हणजे काय? रेडियस. रेडियस आपण कशामध्ये मोजतो? मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर. म्हणजे मीटर आलंच की नाही. आणि मीटर म्हणजे काय? लेंथ. सो रेडियस इज ऑल्सो लेंथ. रेडियस म्हणजे 2 मीटर, 4 मीटर, 10 मीटर आहे. सो रेडियस इज ऑल्सो लेंथ. पण लेंथचं काय आहे? या ठिकाणी स्क्वेअर. सो व्हॉट इज एरिया? व्हॉट इज डायमेन्शन ऑफ एरिया इज इक्वल टू लेंथचा स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर m0 आणि t0. तुम्ही कसंही कॅल्क्युलेशन करा, एकच उत्तर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज नथिंग बट व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं कसं येईल? चेक करा. व्हॉल्यूम आहे का फंडामेंटल? नाही, कारण व्हॉल्यूम इज इक्वल टू माहिती आपल्याला काय? एलचा क्यूब ला डायमेन्शन. व्हॉल्यूमचं डायमेन्शन लेंथ फंडामेंटल, त्यामुळे डायरेक्ट सांगतोय एल एम टी. एल किती? 3 लिहिले. मास आहे का? नाही 0. आणि टी आहे का? नाही 0. युनिट काय असणार आहे? लेंथचा क्यूब आहे. लेंथचा क्यूब म्हणजे मीटरचा क्यूब इज युअर युनिट. समज सर्वांना? येस, व्हेरी गुड. नाव 9 नंबर. हे तुम्ही याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. या ठिकाणी पॉज करायचं. शक्यतो व्हिडिओ जर तुम्ही 480p मध्ये पहा. 480p म्हणजे 480 पिक्सेल मध्ये किंवा 720 मध्ये. ओके. कारण आपण 144 मध्ये वगैरे जर पाहिलं तर थोडंसं ब्लर दिसतं. नेक्स्ट, व्हॉल्यूम. Not volume. Next is a density. What density is a formula? Density is equal to mass upon volume. चेक करायचं. मास फंडामेंटल आहे, व्हॉल्यूम फंडामेंटल नाही. इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम काय आहे? लेंथ एल चा क्यूब. मास फंडामेंटल आहे, लेंथ फंडामेंटल आहे. सरळ सरळ लिहू शकतो आपण. इज इक्वल टू मास म्हणजे कॅपिटल एम लिहा असं ब्रॅकेट मध्ये अपॉन किंवा m1 l0 t0 लिहू शकता. लेंथ ब्रॅकेट मध्ये लिहा असं किंवा तुम्हाला सांगितले मी l3 m0 t0 लिहू शकता. तसं पण लिहा. इज इक्वल टू डायमेन्शन पहा l m t. चेक इट आउट. l किती? 3, परंतु डिनॉमिनेटर आहे खाली त्यामुळे -3. मास आहे वरती 1 आणि t चा 0. समजलं ना? सो डायमेन्शन्स मीन्स द पावर्स ऑफ फंडामेंटल एलिमेंट्स. राईट? ओके. हे झालं. डेन्सिटीचे युनिट काय असणार आहे मला? डेन्सिटी. मास आपण कशामध्ये मोजतो? केजी. आणि पर व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो? लेंथचा क्यूब आहे ना, त्यामुळे केजी पर मीटर क्यूब. आता 10 नंबर अँड लास्ट नंबर इज, तुम्ही व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा प्रॉपरली लिहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट आपण अजून एखादा
फॉर्म्युला पाहूया. राईट. ओके, नेक्स्ट झालंय एक्सलरेशन झालंय. मोमेंटम पाहूया. मोमेंटम मोमेंटम एकदम सोपं आहे. मोमेंटमचा डायमेन्शन तुम्हाला काढायचा 10 नंबरचं. तुम्हाला मी हिंट देतो. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. मास इंटू वेलोसिटी. मोमेंटम इज इक्वल टू mv. मोमेंटम इज इक्वल टू mv. फॉर्म्युले पाठ करायचे रोज 2 वेळेस, सगळे फॉर्म्युले पाठ करून टाकायचे 2 वेळेस, मोठे पाठ करायचे. ठीक आहे. मास फंडामेंटल आहे, वेलोसिटी फंडामेंटल नाही. इज इक्वल टू मास, वेलोसिटीचे फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. फंडामेंटल आहे, फंडामेंटल आहे, फंडामेंटल आहे. मास वरती म्हणजेच एल एम टी काय होणार आहे, चेक इट आउट. एल टी काय आहे, डिस्प्लेसमेंट एकच आहे, 1 लिहिलं. मास पण एकच आहे, 1 लिहिलं. टाइम आहे एकच, परंतु ते खाली आहे त्यामुळे -1. तर हे मोमेंटमचं तुमचं झालं डायमेन्शन. तर हे 10च्या 10 डायमेन्शन लिहायचे, याचा फोटो काढायचा, आपल्या ऍप वरती अपलोड करायचा. यानंतर मी तुम्हाला असाइनमेंट क्वेश्चन देणार आहे 5. कोणते कोणते. पहिला फॉर्म्युला इम्पल्स. इम्पल्सचा फॉर्म्युला आपण सांगून टाकतो, फोर्स इंटू टाइम. करायचं. फोर्स फंडामेंटल नाही, टाइम फंडामेंटल आहे. हा तुमचा पहिला असाइनमेंट. दुसरा असाइनमेंट, दुसरा एखादा फॉर्म्युला. दुसरा एखादा फॉर्म्युला कोणता देऊ, फ्रिक्वेन्सी. डायरेक्ट फॉर्म्युला देतो, तुम्ही करायचं. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 अपॉन टाइम. ठीक आहे. त्यानंतर तिसरा तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो, तो म्हणजे वेलोसिटी ग्रेडियंट. वेलोसिटी ग्रेडियंट एकदम सिंपल आहे पहा. ग्रेडियंट म्हणजेच याचं मिनिंग असतं व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. वेलोसिटी अपॉन डिस्टन्स. वेलोसिटी ग्रेडियंट पाठ करून टाकायचं. 4 नंबर येतो टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट किंवा ग्रेडियंट इज इक्वल टू असतो टेम्परेचर अपॉन डिस्टन्स. आता हे थोडस इथं पाहण्यासारखं आहे. टेम्परेचर म्हटलं की आपण कसं लिहित असतो, केल्विन मध्ये. इज इक्वल टू के ब्रॅकेट मध्ये असतं याचं, अपॉन डिस्टन्स आहे लेंथ. याला डायमेन्शन कसं देणार, डायमेन्शन ऑफ टेम्परेचर ग्रेडियंट हे असं पूर्ण लिहायचं. हे नाव इथं पूर्ण लिहायचं. इज इक्वल टू एल एम टी. नंतर अजून एक आहे के. या ठिकाणी पहा एल टी काय आहे -1, m0 t0 के आहे 1. समजलं. तर ते तुम्हाला हे डायमेन्शन परत लिहून करायचं आहे. आणि 5 नंबरचं तुम्हाला आहे वर्क डन. वर्क डन. तर हे असे 15 डायमेन्शन काढायचे. आपण याच्यावरती एक झूम लाईव्ह मीटिंग घेऊ आणि त्यावेळेस मी तुमच्या अजून